CET 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. एका त्रिकोणी शेताच्या बाजूची लांबी अनुक्रमे 60 मीटर, 61 मीटर आणि 11 मीटर आहे. ठीक आहे. एक त्रिकोणी शेत आहे. आता त्यांच्या तिन्ही पण बाजूची लांबी दिलेली आहे. या बाजूच्या लांबीवरून आपल्याला काय ठरवता येतं बरं? हे बघा 60, 61 आणि 11 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. खात्री करायची असेल तर लहान दोन बाजूचा वर्ग एक 60 आहे आणि एक 11 आहे. तर 60 चा जर वर्ग केला तर तो काय येतो 3600 आणि 11 चा वर्ग येतो 121. आता हे यांचं 3721 आणि 3721 चं वर्गमूळ ते काढत बसायला खूप अवघड होतं. त्याच्यापेक्षा 61 गुणिले आपण 61 करून बघूया. 61 0 6 6 36 1 12 7 3721 61 चा वर्ग म्हणजे लहान दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज हा मोठ्या वर्गाच्या बेरीज एवढा आला. हा पायथागोरसचा त्रिकूट आहे. त्याच्यामुळे हा शेत जे आहे ते काटकोन त्रिकोणाकृती आहे. ठीक आहे. आपण त्याची शेताची छोटीशी आपण एक डायग्राम काढून घेऊया. ठीक आहे. हा काटकोन त्रिकोण त्यांनी बाजूंची लांबी दिली आहे AB 60 मीटर. ठीक आहे. AB 60 मीटर. परत AC इथे C घेऊया. AC 11 आहे छोटीशी आणि BC 61. BC हा कर्ण आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली. A वरून बाजू BC वर मध्यगा म्हणजे काय असतं तर ती समान दोन भाग करते ज्या बाजूवर काढतो आपण त्याच्यावर. ठीक. आता मग इथं T नाव दिलंय त्यांनी. ठीक आहे. 61 आपण इकडे लिहूया. तर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ विचारलेले आहे. कोणत्या त्रिकोणाचे? या त्रिकोणाचे. त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ विचारलेले आहे. ठीक आहे. या जर काटकोन त्रिकोणाचं विचारलेलं असतं तर आपण काय केलं असतं पाया गुणिले उंची 1/2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं असतं. पण आपल्याला ह्या त्रिकोणाचं विचारलेलं आहे. तर ते कसं काढायचं? तर आता ज्यावेळेस काटकोन त्रिकोणामध्ये ज्यावेळेस आपण मध्यगा काढतो त्यावेळेस त्या काटकोन त्रिकोणाचे समान दोन भाग होतात. म्हणजे त्रिकोण ACT चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ तयार होते. ठीक आहे. म्हणजे आता त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ म्हणजे किती असेल तर ते या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या अर्धे आहे. ठीक आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला आरामात काढता येईल कारण तो पाया आहे उंची आहे. आधी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढूया. ABC काय 1/2 पाया किती आहे 60 आहे आणि उंची किती आहे उंची आहे 11. वेग इथे 30 आहे 330 चौरस मीटर. ठीक आहे. किंवा मीटर वर्ग चं क्षेत्रफळ या त्रिकोण ABC च्या अर्धा आहे. ठीक आहे. छेद 2. आता याचा अर्ध करूया. 330 चे अर्धे किती येतं? 13 बेसकी 12 आणि 10 बेपंचे 165 चौरस मीटर आहे का इथं 165 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचं लिहित आहे x च्या 20% y च्या 20% z आणि z च्या 20% तर 266.80 आहे. तर x बरोबर किती विचारलेला आहे? तर एकदम सुरुवातीला आपण काय करूया z च्या 20% बरोबर 266.80 याचा उपयोग करून z काढूया. z काढलं की z वरून y काढूया y वरून x काढता येईल. ठीक. तर आता काय सांगितलंय z च्या 20% 266.80 आहे. म्हणजे z म्हणजे जर 100 असेल तर z च्या 20% 266.80 आहे. ठीक आहे. तर आता याचा उपयोग करून आपल्याला z काढता येईल. असा तिरकस गुणाकार करूया आपण. ठीक आहे. z गुणिले 20 बरोबर 100 गुणिले 266.80. आता इथे 100 निघून गेला मग हा दशांश निघून गेला आणि 20 इकडे गुणिले इकडे हे भागिले होईल. ठीक आहे. आता बरोबर z बरोबर 2680 ह्या दोन शून्य मग हे दोन दशांश निघून गेले भागिले 20 आहे. 20 चे शून्य कटलं. आता फक्त 2 याला भागायचं आहे. ठीक आहे.
एक बे, त्रिक 6, त्रिक 6, चौक 8. 1334 आलं. आता सेम असंच आपल्याला पुढचं काढायचं. वायच्या 20% झेड आहे. आता झेड मिळालं. वायच्या 20% झेड म्हणजे 1334 आहे. वायच्या 20% झेड म्हणजे 100 जर वाय असेल तर 20 वायच्या 20% हे झेड. झेड म्हणजे हे आहे. त्याच्यावर आपण झेडची व्हॅल्यू काढू, वायची व्हॅल्यू काढू. आतासारखंच वाय गुणिले 20 बरोबर 1334 गुणिले 100. आता इथं परत हे भागिले 20 इकडे भागिले. आता येऊन बघा y इज इक्वल टू 1334 गुणिले 100. आता इथं मी काय करते 20 एके 20, 20 पाचा 100 गुणाकार. एवढं याला भागात बसण्यापेक्षा गुणणं सोपं आहे. 5 चोक 20, 5 त्रिक 15, 16 17, 5 त्रिक 15, 16, 5 एक 5 आणि 6, 6,670 आलं. आता सेम असंच x काढताना पण काय करायचं. आता परत आपल्याला काय सांगितलं, एक्सच्या 20% वाय. वाय म्हणजे किती आलं आता 6,670 आणि आता 100 आणि 20. 100 ला 20. आता मागासारखं तिरकस गुणाकार करून काढूया. x गुणिले 20 बरोबर 6,670 गुणिले 100. काही 20 इकडे येईल. इकडे येऊन काय मिळते भागिले 20. x बरोबर 6,670 गुणिले 100 छेद 20. 20 एके 20, 20 पाचा 100, 0 7 पाचा 35, 5 आले 3, 5 सक 30, 3 काय म्हणजे 30, 33, 33,350 येईल. x बरोबर 33,350 काय आहे का? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर तिन्ही पण सेमच आहे. फक्त झेड निघाले की वाय निघाले, वाय निघाले x आरामात निघून जाईल.